डोनाल्ड ट्रम्प हा आधुनिक हुकुमशाह आहे. खरं तर हिटलरपेक्षा डोनाल्ड ट्रम्प भयानक विकृत आणि विचित्र आहे हे आता अमेरिकेच्या लोकांना कळायला लागलं. कारण तुम्ही रस्त्यावर अमेरिकेच्या पाहताय, लाखो लोक रस्त्यावर आले. आज जगभर हैदोस घालून ठेवला डोनाल्ड ट्रम्पने स्वतःच्या हट्टापायी. म्हणजे इराणला संपवायचंय म्हणून इस्रायलला सोबत घेतलं. कधी अमेरिकेतल्या लोकांना विचारलं का की देशाला काय पाहिजे? दुसऱ्या देशाबद्दल इतका द्वेष असणं किंवा तो अणु चाचण्या करून किंवा आण्विक शस्त्रास्त्राच्या दृष्टिकोनातून तो प्रगल्भ होतोय, तो ताकदवर होतोय म्हणून ह्यांच्या पोटात दुखतंय. परंतु डोनाल्ड ट्रम्पची एप्स्टीन फाईल बाहेर आल्यामुळं जो काही जळफळाट झाला आणि आज अमेरिकेची जर अवस्था पाहिली, उभी अमेरिका आज माणसाने त्या ठिकाणी दाटीवाटीनं उभी राहिली हे लक्षात ठेवा. कारण सगळे डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात रस्त्यावर आलेले आहेत आणि ही काही साधी गोष्ट नाही. आणि त्या डोनाल्ड ट्रम्पचे आमचे प्रधानमंत्री मित्र आहेत. यांची मैत्री इतकी उफाळून आली की ट्रम्पच्या धोरणांमुळे, अमेरिकेच्या नीतीमुळे इराणशी वैर होत आहे, परंतु इतर सगळ्या देशांना वेठीस धरलं जात आहे. आज इराण सुद्धा त्यांच्या विरोधात, मग इस्रायल असेल, अमेरिका असेल किंवा इतर त्यांचे समर्थक देश असेल, त्यांना सुद्धा तो सुट्टी देत नाही. त्याचं कारण काय माहितीये का तुम्हाला? की अमेरिका त्यांच्यावर दबाव आणतोय म्हणून. आज अमेरिकेला जाहीर करावं लागलं, तुम्हाला जर तेल पाहिजे असेल, तुम्ही तुमच्या ताकदीनं त्या ठिकाणी मिळवा. म्हणजे याच्या अगोदर काय अमेरिकेच्या जीवावर इतर देशांना, भारताला पेट्रोल, डिझेल किंवा ते इंधन मिळत होतं का? अजिबात नाही. ज्या पद्धतीनं अमेरिकेनेच भारताच्या आयातीवर टेरिफ लावलं होतं, प्रधानमंत्री चकार शब्दांनी बोलले नव्हते. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला झापलं आणि सांगितलं जेवढं वसूल केलंय, 85% पर्यंत गेले होते हो, जेवढं वसूल केलंय परत वापस करा. का करा? त्याचं कारण असे, कुणालाही विनाकारण वेठीस धरू नका आणि त्यांची पिळवणूक करू नका. अन्यथा काय केलं ह्यांनी? सुप्रीम कोर्टाचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला ऐकावं लागलं. या जगामध्ये आंतरराष्ट्रीय कायदा असून सुद्धा अमेरिकेच्या हुकुमशाहीला, इंटरनॅशनल लॉ काहीच त्या ठिकाणी प्रतिबंध आणू शकत नाही. हे खरं तर सगळ्या देशांचं, जगाचं दुर्दैव आहे का, किंवा इकडच्या सगळ्या पट्ट्यामध्ये याचा सुद्धा विचार व्हायला पाहिजे. आज युद्ध सदृश्य परिस्थितीमुळे डोनाल्ड ट्रम्पला आम्ही इराणला संपवतोय किंवा इराणच्या सर्वोच्च नेत्याला संपवलंय म्हणून जो काही आनंद असेल, त्याचबरोबर अमेरिकेमुळं बऱ्याच देशांची अर्थव्यवस्था कोलमडून गेली आणि त्याच्यात भारत सुद्धा आहे, हे विसरू नका. भारतापेक्षा त्या पाकिस्तानची, पाकड्यांची परिस्थिती फार भयानक झाली. भारताची सुद्धा होणार आहे. आज सगळ्या बाबतीमध्ये भारत सगळ्या गोष्टीवर रिस्ट्रिक्शन घालतोय. एलपीजीची काय अवस्था आहे देशातली? सगळ्यांना मुबलक सिलेंडर मिळू शकतो का? व्यावसायिक सिलेंडर बंद होण्याच्या मार्गावर आले किंवा चढ्या भावाने विकतायत. दुसऱ्या बाजूला हॉटेलिंग असेल किंवा सगळ्या गोष्टी, ज्यांना म्हणजे एखादा मोठा आश्रम असेल तिथं लागतं स्वयंपाकाला, सगळीकडे चुलीवर आलेत. देशाला गॅस सोडून चुलीवर आणणारा हा डोनाल्ड ट्रम्प भारताच्या सुद्धा माती मारला जातोय. हा सगळा प्रसंग, ही गोष्ट काही साधी नाही. मला एवढंच सांगायचंय की या सगळ्या चुकीच्या धोरणाची लोक ज्यावेळेस सत्तेवर बसतात, बघा, सत्ता कुठल्याही देशाची असू द्या, एक सार्वभौम लोकशाही टिकवण्यासाठी असते. जर अमेरिका महासत्ता असेल, त्याला जगावर किंवा आम्ही सगळ्या सर्वश्रेष्ठ आहेत हे दाखवायचं असेल, दुसऱ्या देशाला वेठीस धरण्यापेक्षा
स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतः काहीतरी निर्माण करा, आणि जे त्यांनी केलंय. पण दुसऱ्या देश, तिथली लोक, लहान मुलं, त्यांना मारून उद्ध्वस्त करून तुम्हाला काय मिळणार आहे, हे मला अजून न सुटलेलं कोड आहे. माणसं मारून कुणाचं भलं होणार आहे, हा साधा सरळ माझ्या या चर्चेचा मतितार्थ आहे. आणि जी डोनाल्ड ट्रम्पची आणि त्यांच्या टीमची धोरणं आहेत, ती इतकी बेकार, विचित्र आणि घाणेरडी आहेत. आज अमेरिकेमध्ये जर तुम्ही गेलात किंवा हा व्हिडिओ पाहणारी जी कोणी भारतीय वंशाची किंवा भारतीय नागरिक जे अमेरिकेत सुद्धा हा व्हिडिओ पाहतील, त्यांचं तिथलं सुद्धा म्हणणं आहे, आज प्रत्येक अमेरिकन, एक तर मुळात तिथं लोकसंख्याच किती आहे ह्याच्यावर एक संशोधनाचा विषय. तरी सुद्धा 70, 80, 90 लाखाच्या वर अमेरिकन नागरिक हे रस्त्यावर आले ट्रम्पच्या विरोधात. आणि त्यांनी संपूर्ण अमेरिका दोन्हीकडचा, साऊथ आणि काय त्यांचं जे साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका जी काही आहे, या सगळ्या भागामध्ये सगळी लोक ज्या पद्धतीने रस्त्यावर आलेली आहेत, त्यांनी प्रोग्राम शेड्यूल तयार केलेले आहे आंदोलनाचं. कुठं निदर्शन आहेत, कुठं मोर्चे आहेत, कुठं महामेळावे आहेत. तीव्र पद्धतीने लोक रस्त्यावर आले आणि डोनाल्ड ट्रम्प गो बॅक. डोनाल्ड ट्रम्प हा एक हुकुमशाह आहे आणि हिटलर हा किती हुकुमशाह होता हे वेगळं सांगायची गरज नाही. ज्यांना ज्यांना हिटलर वाचता आला किंवा त्याच्याबद्दल जाणून घेता आलं, त्याच्यापेक्षा डोनाल्ड ट्रम्प हा भयानक आहे. आणि एप्स्टीन फाईलमुळं सगळ्यात महत्वाचं, ती ओपन झाल्यामुळं त्याचा जो काही पांढरतोंड्या, पांढरपेशी चेहरा आहे, तो अजून जगासमोर आला. अल्पवयीन एप्स्टीन फाईलमध्ये काय घाणेरड्या गोष्टी झाल्यात, ज्यांना कुणाला माहित असेल त्यांनी त्या समजून घेतल्या तरी किती भयानक आहेत हे त्यांना माहिती आहे. पण ज्यांना माहित नाही, त्यांना एक साध्या भाषेत सांगतो, एप्स्टीन फाईल म्हणजे काय? कोंबड्यांची लहान पिल्लं आणणं, ती पिल्लं लहानाची मोठी करणं, त्यांच्या कोंबडे बनवणं आणि आवडल्या तर त्या मोडून खाऊन टाकणं, मारणं, अर्थात मारणं म्हणजेच त्यांच्यावर अत्याचार करणं आणि नंतर खाऊन टाकणं, यालाच एप्स्टीन फाईल म्हणतात. फक्त तिथं लहान मुली हा शब्द जोडा. म्हणजे इतकी भयानक आणि विकृत गोष्ट आहे, जी संतापजनक आहे. आणि ते हे लोकांनी केलेली आहे, ह्यांच्या डोनाल्ड ट्रम्पच्या सगळ्या मित्रांनी केलेली आहे. आणि सगळं आता आपला बाजार उठेल म्हणून सगळे गप्प बसतात. हे ह्यांचं पाप आहे. इतकी भयानक अवस्था आहे. आणि हे जर असं असेल तर हे किती भयानक आणि भयावह आहे, हे वाईट आहे. आणि अशी माणसं राज्यकर्ते म्हणून बसतात कुठल्याही देशात, तुमच्या आमच्या कुठल्याही. कशा पद्धतीने एप्स्टीन फाईल मध्ये यांची नाव आहेत आणि कित्येक व्हिडिओ यांचे आहेत. म्हणून एप्स्टीनला अटक करून तिथं कोठडीतच मारून टाकलं. हे याच यांच्या घाणेरड्या कृत्यामुळे या मोठे मोठे उद्योगपती लोक त्याच्यामध्ये सहभागी आहेत. म्हणजे हे किती वाईट मानसिकतेचे आहेत. आणि ते झाकण्यासाठी युद्ध सुरू आहे. पण युद्ध हा अंतिम पर्याय नाही. त्याच्या विरोधात लोक रस्त्यावर आली, एवढंच मला सांगायचं. बाकी तुम्ही सुज्ञ आहात. तुम्हाला काय वाटतं, हे थांबलं पाहिजे, थांबवलं गेलं पाहिजे का देशाची अर्थव्यवस्था आपल्या आपल्या सुधारली पाहिजे? हे फक्त कमेंट करून सांगा. धन्यवाद.